नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. तर आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह आलो आहे. नवीन व्हिडिओ आपण पाहणार आहोत, जो 1 एप्रिलला योग होणार आहे, ज्यामध्ये मीन राशीमध्ये 6 ग्रह आहेत. त्याचे वेगवेगळ्या लग्न राशींवर होणारे परिणाम. आपण मेष, वृषभ, मिथुन आणखी मीन ह्या राशी पाहिल्या. आता आपण पाहणार आहोत, ज्या जातकांचे कर्क हे लग्न आहे त्यांच्यासाठी फलादेश पाहूया आणि या विचित्र ग्रहयोगाचे परिणाम होणारे काय आहेत ते पाहूया. परंतु मित्रांनो, ही कुंडली आपण गोचर ग्रहांच्या हिशोबाने पाहणार आहोत. म्हणजेच आत्ता जे ग्रह ज्या परिस्थितीमध्ये आहेत, ज्या राशींमध्ये आहेत, त्याप्रमाणे ही कुंडली मांडली आहे. परंतु याच्या जोडीला तुम्हाला जन्मकुंडली पाहणे आवश्यक आहे, तरच तुमचा अंदाज जास्तीत जास्त बरोबर येईल. कारण जन्मकुंडलीमध्ये जे शुभग्रह असतील ते शुभ फळ देतील, आणखी अशुभ ग्रह अशुभ फळ देतील. त्यामुळे या योगाचा परिणाम त्याप्रमाणे होईल, ज्याप्रमाणे ग्रह शुभ किंवा अशुभ असतील. तर मित्रांनो, ही व्हिडिओ सध्याच्या ग्रहस्थितीनुसार एक ढोबळ अनुमान आहे, आणखी ते जन्मकुंडलीबरोबर पाहिले पाहिजे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आपल्याला पाहिले पाहिजे. तर इथे मकर हे लग्न आहे, आणखी लग्नेश आहे चंद्र, त्याचबरोबर द्वितीयेश आहे रवी, तृतीयेश आणखी वेश बुध आहे, चतुर्थेश आणि लाभेश शुक्र आहे, त्याचबरोबर पंचमेश आणखी दशमेश मंगळ आहे, त्यानंतर षष्ठेश आणखी भाग्येश गुरु, आणखी सप्तमेश आणखी अष्टमेश हा शनी आहे. तर मित्रांनो, मीन राशी ही भाग्यस्थानामध्ये आली आहे, म्हणजेच भाग्येश हा गुरु आहे. तर मित्रांनो, मीन राशीमध्ये जे ग्रह आहे त्याच्यामध्ये शुक्र आणखी बुध हे वक्री आणखी अस्तंगत, त्यामुळे त्यांचा दुष्परिणाम जास्त होणार आहे. रवी हा द्वितीयेश आहे, आणखी तो भाग्यस्थानामध्ये आहे, त्यामुळे हा एक प्लस पॉईंट असेल या राशीच्या कुंडलीला. रवी हा अशुभ ग्रहाने ग्रस्त झाल्यामुळे त्याच्या फळामध्ये थोडी कमतरता येईल, परंतु रवी हा फळ चांगले देईल. त्याचबरोबर मित्रांनो, बुध हा व्ययेश आहे, आणखी तृतीयेश आहे, त्यामुळे बुध या कुंडलीच्या जातकांना प्रवास घडून आणेल. बुध हा तृतीयेश आहे, त्यामुळे अंतर्गत प्रवास, देशांतर्गत प्रवास, आणखी व्ययेश आहे, त्यामुळे देशाबाहेरील प्रवास घडू शकतो. या व्यक्ती प्रवास करतील, आणखी प्रवासामध्ये काहीतरी गडबड करतील, कारण बुधाबरोबर राहू आहे, नेपच्यून आहे, आणखी शुक्र देखील आहे. सगळे ग्रह राहू आणखी नेपच्यूनने ग्रस्त आहेत, त्यामुळे जिथे जिथे प्रवास करतील तिथे तिथे काहीतरी अनिष्ट कार्य करू शकतात. आणि बुध हा वेश असल्यामुळे या व्यक्ती प्रवासामध्ये अनैतिक काम करू शकतात, अनैतिक संबंध येऊ शकतात अशा व्यक्तींचे. आणि मित्रांनो, भाग्यस्थान हे विवाहबाह्य संबंधातील स्थान आहे, त्यामुळे या व्यक्तींचे संबंध जास्त होतील. भाग्यस्थानामध्ये 6 ग्रह आहेत, त्यामुळे 6 प्रकरणे होऊ शकतात अशा व्यक्तींच्या बाबतीत. त्याचबरोबर मित्रांनो, भाग्येश गुरु आहे, तो लाभामध्ये आहे हर्षाबरोबर. तसेच या व्यक्ती ज्या परदेशामध्ये जातील तेथे संबंध येतील, त्यांचे संबंध होतील, परंतु मित्रांनो त्यामधून ते लाभ नक्कीच कमवायचा प्रयत्न करतील, कारण भाग्येशा गुरु आहे, मोठे लाभ घडवून देईल आणि तो लाभात देखील आहे. त्याचबरोबर गुरु हा षष्ठेश आहे, त्यामुळे नोकरीतून त्यांना लाभ मिळू शकतात. नोकरीमध्ये त्यांचे प्रमोशन होऊ शकते, आणखी बढती मिळू शकते, पगार वाढू शकते. तसेच मित्रांनो, शुक्र हा ग्रह लाभेश आणखी चतुर्थेश आहे, चतुर्थेश आणखी लाभेश आहे, आणखी शुक्र हा भाग्यस्थानामध्ये आहे मीन राशीमध्ये, आणखी राहू आणि केतूने ग्रस्त आहे. तेव्हा मित्रांनो, या व्यक्तींचे मित्रमैत्रिणीमुळे संबंध येऊ शकतात, आणखी घरातील कोणत्यातरी व्यक्तीबद्दल संबंध येऊ शकतात. शुक्र हा रंगेर ग्रह आहे, त्यामुळे हा ग्रह प्रणय घडवून आणतो, संबंध घडवून आणतो, आणि त्यात जर तो नेपच्यूनने ग्रस्थित असेल तर हे संबंध घडण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर मित्रांनो, मंगळ हा पंचमेश आणखी दशमेश आहे, आणखी तो व्ययामध्ये आहे. तर मित्रांनो, पंचमेश हा सट्टा बाजार, शेअर बाजार, ट्रेडिंगमध्ये आहे. त्याचबरोबर प्रेम संबंध, प्रणय या संबंधित आहे. त्याचबरोबर दशमेश उद्योगधंदा आणि वडिलांविषयी. दशमेश मंगळ व्ययस्थानात आहे, त्यामुळे
या व्यक्तींना उद्योगधंद्यामध्ये नुकसान सहन करायला लागू शकते. त्यामुळे मित्रांनो इथे तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पंचमेशाही आहे. पंचमेश व्ययामध्ये घेतला आहे, त्यामुळे प्रेम संबंध आणि शारीरिक संबंध घडून येऊ शकतात भारतामध्ये, आणखी त्याच्यात बाहेर देखील. त्यानंतर शनी हा सप्तमेश आणखी अष्टमेश आणखी तो भाग्यामध्ये आहे. सप्तमेश जर भाग्यामध्ये असेल तर या व्यक्तींचे विवाहानंतर भाग्योदय होतात. परंतु मित्रांनो शनी हा ग्रह पापग्रह आहे, आणखी त्याचबरोबर तो इतर ग्रहांनी ग्रासित आहे, त्यामुळे त्याची फळे खूप खराब मिळतील. शनी हा उशिरा काम करणारा ग्रह आहे, आणखी त्यातच या खराब योगामुळे जी होणारी कामे आहेत ती आणखी उशिरा होतील. लग्न उशिरा जमेल, आणि जर कौटुंबिक कलह होणार असेल ते जास्त वाढतील. सप्तमेश ग्रासित असल्यामुळे बुध नीच बुध, त्यानंतर नेपच्यून राहू यांनी ग्रासित असल्यामुळे यांचे संबंध बिघडतील. पती पत्नींमध्ये आणखी भांडणे होऊ शकतात. परंतु एक जमेची बाजू आहे की गुरुची दृष्टी ही सप्तम स्थानावर आहे, त्याचा जरा फायदा नक्कीच होईल. त्यामुळे वैवाहिक संबंध आणखी नाते पती पत्नीमध्ये भांडणे विकोपाला जाणार नाही, आणखी मिटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो इथे काळजी करण्याची गरज नाही. त्याचबरोबर या 1 एप्रिल रोजी होणाऱ्या विचित्र योगामुळे खराब बुध राहू नेपच्यून आणि शनी यामुळे खूप अनिष्ट गोष्टी घडून येणार आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या वर्षामध्ये गुरु हा 3 राशींमधून मार्गक्रमण करणार आहे, त्यामुळे कोरोनासारख्या आजाराची शक्यता येणाऱ्या काळामध्ये वर्तवली जात आहे. आणि ही शक्यता जास्त करून 1 एप्रिलपासून येणारे 2 महिने आहे, त्यामुळे 2 महिने तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे. आणखी 2 महिन्यामध्ये भांडणे, वितुष्ट, घटस्फोट, शारीरिक संबंध आणि त्यातून घटस्फोट अशा घटना खूप घडू शकतात. त्यामुळे मित्रांनो इथे तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे, तारतम्याने वागणे आवश्यक आहे, संस्कारांना महत्त्व देणे आवश्यक आहे. आपल्याला जी आईवडिलांनी शिकवण दिली आहे त्याप्रमाणे वागणे आवश्यक आहे. परपुरुषावर किंवा परस्त्रीबरोबर संबंध करू नयेत, ज्याने तुमचा विनाश निश्चित आहे. तर मित्रांनो ही होती माहिती येणाऱ्या अनिष्ट योगाची कर्क या लग्नाच्या कुंडलीसाठी मिळणारी फळे. आपल्याला व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा, जेणेकरून जास्त बंधू भगिनींना ही माहिती पोहोचेल, आणखी त्यांना त्याचा फायदा होईल. तर ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय श्रीराम, धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.